मंडळी नमस्कार. सगुणाबाग परिवारतर्फे येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तुम्हाला नवीन वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं, शांतीचं असं जाऊ दे अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. ह्या नवरात्रीनिमित्त मी तुम्हाला सगुणाबाग परिवारकडून अतिशय मौल्यवान भेट देऊ इच्छितो. ही जी भेट आहे त्याचे दोन भाग आहेत. एक भाग आहे त्यातली वैज्ञानिक माहितीचा आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रत्यक्ष वस्तू की जे ज्ञान, जी माहिती घेऊन तुम्ही ती आणखीन वाढवाल आणि तुम्ही तुमचं परिसर, राष्ट्र, आपला देश ह्या सगळ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान देऊ शकाल. हे काय माहिती आहे का तुम्हाला? बहुधा खूप लोकांना माहिती नाही आहे. पण मंडळी, हे आपल्या देशाने संपूर्ण जगाला दिलेली अत्यंत मौल्यवान भेट आहे. ह्या बिया आहेत. या बिया 4 धर्मांनी पवित्र मानल्यात: हिंदू, मुस्लिम, जैन आणि बुद्धिझम. या बियांची विशेषता अशी आहे की खरं तर बियाला आयुष्य असतं. म्हणजे भाताचं बी जर कपाटात ठेवलं तर त्याचं आयुष्य 2 वर्ष. 3 वर्षांनी ते जर लावलं, पेरलं तर उगवणार नाही. पपईच्या बियाचं आयुष्य 6 आठवडे. भुईमुगाच्या बियाचं आयुष्य 5 महिने. 8 महिन्यांनी लावलं भुईमुगाचं बी तर उगवणार नाही. पण ह्या बिया आहेत, या कपाटामध्ये 1000 वर्ष जिवंत राहू शकतात. हिंदूंच्यासाठी ह्या बिया ही लक्ष्मी आहे. या कमळाच्या तळ्यामध्ये हे जे कमळ आहे, कमळाचे महत्त्व तुम्हाला सांगितलं. महत्त्वाचं औषध आहे. अत्यंत महाग अत्तर होतं, खूप महाग भाजी, अत्यंत महाग वस्त्र. परंतु पर्यावरणामध्ये हे बघा, हे 3 प्रकारचे पक्षी आहेत. ह्या 3ही पक्ष्यांचं वास्तव्य या कमळाच्या तळ्यामध्येच असतं. इथेच ते त्यांची पिल्लं तयार करतात आणि ती पिल्लं नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी ते उबवून पुढे घेऊन जातात. या 3 प्रकारच्या पक्ष्यांना कमळामध्येच घर करून त्यांची पिल्लं वाढवायला आवडतात. तेव्हा कमळ हे पर्यावरणासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मी त्याची माहिती तुम्हाला आता दाखवतो प्रत्यक्ष जाऊन. ही बघा, हे इथे बारीक जे पांढरं आहे, तिथे गुलाबी आहेत. तुम्हाला मी जांभळी दाखवतो, पिवळी दाखवतो, नानाविध रंगाची आहेत. ह्याला आपण कमळ म्हणतो, पण ते कमळ नाही आहे, ते कुमुद आहे. आणि कमळ ते बघा तिथे एकच आहे, जे पाण्यापासून खूप वर आलेलं आहे, ते कमळ आहे. हे कमळाचं पान आहे. कमळाच्या पानाचा जो देठ आहे, ह्या देठाला काटे असतात जरासे. हे बघा, काटे आहेत. कमळाच्या पानाचे पण खूप उपयोग आहेत. काही औषधं, आयुर्वेदिक औषधं ही कमळाच्या पानामध्येच दिली जातात. कमळाच्या पानावर जेवण जेवलं जातं. कोवळ्या कमळाच्या पानांच्या वड्या, जशा आळूवड्या होतात तशा सुंदर आळूवड्या पण होतात. परंतु मी तुम्हाला आत्ता दाखवतोय ते कमळाच्या देठापासून सिल्क कसं करतात. तर हा जो देठ आहे, हा देठ जर असा थोडासा मोडला तर हा देठ, त्याच्यापासून त्याचे तंतू निघतात. आणि ह्या तंतूला असा जर पीळ दिला तर हे बघा, त्याचा धागा तयार होतो. अशा प्रकारे हा जो धागा आहे चांगल्यापैकी स्ट्रॉंग आहे. तुम्ही इथे बोट लावून बघा. हा जो धागा आहे त्याच्यापासून सिल्क केलं जातं. तर हे जे लोटस सिल्क आहे, हे अत्यंत जगातलं महाग वस्त्र. तसं कमळाचे जे खालचे देठ आहेत, त्याचं जो स्टेम आहे, त्याला भी म्हणतात किंवा भिशी म्हणतात किंवा लोटस स्टेम म्हणतात. ह्या लोटस स्टेमची भाजी, भजी, लोणचं हे जगातलं एक अत्यंत महाग असं अन्न खाद्यपदार्थ आहे. सगुणाबागेची आर्थिक प्रगती आणि सगळ्याच प्रकारची प्रगती, जसं आम्ही कमळाची लागवड सुरू केली त्याच्यानंतर ही आम्हाला जास्त प्रगती जोरात झालेली लक्षात आलेली आहे. तेव्हा कमळ म्हणजेच लक्ष्मी, आणि हे कमळ, हे लक्ष्मीचं कमळ, त्याचं महत्त्व, त्याची अनुभूती आम्हाला आलेली आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा आता हे ठरवा की आपल्या घरामध्ये कमळ असायला पाहिजे का, आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. कमळाच्या बियापासून
कमळाचं रोप कसं करायचं, ते कसं आपल्या दारामध्ये किंवा घराच्या आवारामध्ये लावायचं, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला आत्ता ह्या फिल्ममधून देणार आहे. हे कमळाचं फूल आहे, ह्याला पाकळ्या आहेत, ही त्याची ओव्हरी आहे, बीजांडकोश, आणि हे अँथर आहेत. हे अँथर जे आहेत याच्यामध्ये परागकण आहेत. हे परागकण या इथे मधमाशा किंवा दुसरे फुलपाखरं वगैरे इथे घेऊन जातात आणि मग याचं फळ तयार व्हायला सुरुवात होते. याचं बारीक फळ तयार होतं आणि मग त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या पक्व होतात. हे इथे त्याचं हे फळ जे आहे हे मोठं होतं आणि मग त्याच्यामध्ये त्या बिया तयार होतात. ह्या बिया ज्या आहेत ह्या घासून त्याचं टरफल आपल्याला मोकळं करायचं आहे एका थोड्या भागावरचं बीच्या, ज्याच्यामधून पाणी शोषलं जातं बियाच्या आतमध्ये. तर हे बी बघा, इथे देठाचा भाग आहे आणि इथे वरच्या बाजूला छोटंसं भोक आहे. ही बाजू घासायची आहे. ही बाजू कशी घासायची, त्याचे वेगवेगळे मार्ग जे आहेत हे मी तुम्हाला आता दाखवतो. मंडळी, ह्या बघा, ह्या 3 बिया आहेत. या 3 बियांना हे इथे त्याचा एक भाग, एक कोपरा हा त्याचा घासून, म्हणजे वरचं टरफल घासून हे आपण त्याला कव्हर त्याचं काढलं आहे, तिथे पांढरं दिसतंय. आणि ह्या 3 बिया, की हे जे पाणी आहे हे पाणी गरम केलेलं आहे. गरम किती केलं आहे तर बोट मी फार वेळ ठेवू शकत नाही. या आंघोळीचं गरम पाणी असतं इतकं गरम पाणी, त्याच्यामध्ये ह्या 3 बिया आपण टाकायच्या. ह्या बिया टाकल्यानंतर त्याला आठवणीने झाकून ठेवायचं. हे झाकण ठेवलं, काचेचा ग्लास असेल तर त्याच्यामध्ये उष्णता धरून राहते आणि उष्णता धरून राहिली पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ह्या बिया मोठ्या होतील, आणखीन 2 दिवसांनी त्या फुटून त्याच्यामधून कोंब बाहेर येतील. मंडळी, 2 दिवसापूर्वी आपण कमळाच्या ह्या बिया एक बाजू घासून त्या पाण्यात भिजत घातल्या होत्या. त्या बघा कशा झाल्यात. ह्या बघा, त्या तिथून ही बी फुटली आहे आणि त्याच्यामधून कोंब बाहेर आलेला आहे. हे 3ऱ्या दिवशी असं घडलं आहे, 2 दिवसामध्ये. आणि 5 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये त्याला एवढे कोंब आलेले आहेत. तेव्हा हे मी असेच ठेवणार आहे अजूनही. बिया भिजत टाकल्या, त्याला मोड आले. मोड आलेल्या बिया एका छोट्या बरणीमध्ये तुम्ही लावल्यात, त्याचं हे रोप तयार झालं. आता हे रोप तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या एखाद्या कंटेनरमध्ये लावायचं आहे. त्याच्यासाठी तो जो 200 लिटरचा ड्रम असतो तो जो अर्धा कापला या पद्धतीने, तर तुमचं काम फत्ते झालं समजा. आता ती जागा कुठे पाहिजे तर सूर्यप्रकाश असलेली जागा पाहिजे. अजूनही बी इथे आहे पण त्याला भरपूर मुळं आलेली आहेत. आणि आता हे रोप आपण ह्याच्यामध्ये लावतो आहे. ह्या ड्रममध्ये साधारण 1 फूटभर माती आहे, त्याच्यावर पाणी टाकलं आहे, म्हणजे त्याचा आता चिखल झालेला आहे. आणि मी आता हे रोप जे आहे ते ह्याच्यात लावतो आहे. हे बघा, हे इथे असं माती ही अशी बाजूला करायची, हे रोप इथे अलगद ठेवायचं खाली, आणि त्याला परत हा चिखल असा इथे ढकलायचा. तर एवढं केल्यानंतर आता ह्याच्यात पाणी किती पाहिजे, ही त्याची पानं जी आहेत ती पानं पाण्याच्या वर तरंगली पाहिजेत. लावण्यासाठी म्हणून कमी पाणी होतं. आता ह्याच्यात परत मी पाणी वाढवतोय, म्हणजे किती पाणी पाहिजे, पान पाण्यावर तरंगेपर्यंत पाण्याची उंची वाढवायची. आणि जसं जसं हे पान मोठं होत जाईल तसं तसं दर 8-10 दिवसांनी त्याच्यात नवीन पाणी टाकायचं आणि पाण्याची उंची वाढवायची. डास होऊ नये म्हणून आपल्या ह्या टाकीमध्ये कोणतेही मासे जे तुम्हाला मिळतील ते
2 मासे, 4 मासे, 10 मासे याच्यामध्ये सोडावेत. जसं आता आपण हे बघा, हे मासे इथे सोडतोय. हे मासे बघा, कमळाला एकच आजार असतो छोटासा. तो आजार असा आहे की त्याच्यामध्ये जे शंख एक प्रकारचे बारीक गोड्या पाण्यातले हे वाढतात आपोआप. आणि हे शंख कमळाच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला अंडी घालतात. गुळगुळीत असं चिकट पदार्थ असतो त्याच्यामध्ये. आणि मग ही अंडी उबवून त्याच्यामधून शंख येतात. ते शंख कमळाची पानं खाऊन टाकतात. म्हणजे कमळाच्या रोपाला पूर्णपणे मारून टाकतात. त्याच्यासाठी 2 बोटाच्या चिमटीमध्ये येईल एवढं मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट चिमटीमध्ये येईल तेवढं घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये टाकायचं. जेव्हा तुम्हाला असे शंख दिसायला लागतील त्यावेळेला दर 8 दिवसांनी एकदा, दोनदा आणि 3दा ही चिमूटभर पावडर टाकली की ते शंख पुन्हा 5-6 महिने, वर्षभर येणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही त्याचा इलाज करा. मंडळी, मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करणार आहे. कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल आहे. कमळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सगुणाबागेची जी भरभराट झालेली आहे त्यामध्ये कमळ ह्या वनस्पतीपासून मिळालेले आशीर्वाद आम्हाला फार कामाला आलेले आहेत असं आमचं मनापासून ठाम विश्वास वाटतो आहे. तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. आपण सगळ्याजणांनी आपल्या देशाला असं जर का मोठं करायचं असेल, आपला देश सुंदर, स्वच्छ, आनंददायी असं जर करायचं असेल तर कमळ ही वनस्पती आपण सगळ्यांनी लावली पाहिजे. त्यासाठी खालील 3 वाक्य तुम्ही आम्हाला या नंबरवर लिहावीत. कमळ ह्या वनस्पतीचं अनन्यसाधारण महत्त्व आम्हाला पटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला. आणि म्हणून आम्हाला आता ह्या वनस्पतीची आमच्या घरात किंवा आमच्या संस्थेत किंवा आमच्या परिसरामध्ये लागवड करायची. त्यासाठी आम्हाला 3 बिया तुमच्याकडून मिळाव्यात असं तुम्ही आम्हाला खालच्या फोन नंबरवर कळवा. ताबडतोब आम्ही आमच्या खर्चाने तुमच्याकडे त्या 3 बिया पोच होतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नवीन वर्ष या सगळ्यासाठी सगुणा बागेकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.